पाखरांना ठाऊक असतं, बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही। सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही। म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या। बुकिंग चालू। 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी, मराठी, लावणी, बंजारा, तेलुगू, भोजपुरी, आदिवासी, गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क 8411097090। कार्यक्रम तुमचा, लक्ष आमचे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त 3 तासांचा असेल। नवस्वराज्य न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 7798775638 7558775638। भोई समाजाने नारळ अर्पण करून उत्सव केला साजरा। नारळी पौर्णिमा सण हा भोई समाज नदी, सागर, समुद्र, देव वरुण यांना समर्पित केलेला एक महत्त्वाचा सण आहे। नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो। हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो, म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात। यावर्षी नारळी पौर्णिमा 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर आश्रम इथून देवळी शहरातून मिरवणूक काढून यशोदा नदीवर नारळी पौर्णिमा पूजन करून नारळ नदीला अर्पण केले। या दिवशी नारळ एक महत्त्वाचा उद्देश पूर्ण करतो। या सणादरम्यान लोक नदी, समुद्राला नारळ अर्पण करतात। या दिवसानंतर वाऱ्याचा जोर आणि दिशा बदलण्यासाठी भोई बांधव नदी, समुद्र देवतेला आवाहन करतात। विश्वनाथ शिवरकर यांनी नारळी पौर्णिमेचे महत्त्व व मार्गदर्शन केले की नारळी पौर्णिमा महाराष्ट्र आणि लगतच्या कोकणी प्रदेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। भोई समाजातील लोक नदी, समुद्रात अशा मोठ्या जलाशयात मासेमारी करत असतात। होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती घटना टाळण्यासाठी जलाशयाला प्रार्थना केली जाते। अशा प्रकारे मच्छीमार पाण्यात सुरळीत प्रवासासाठी समुद्र देव वरुणाची प्रार्थना आणि पूजा करतात। नृत्य आणि गायन हा या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे। नारळी पौर्णिमा हा सण येणारे वर्ष सुख, आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल याचे सूचक आहे। भोई बांधव अशी साजरी करतात की नारळी पौर्णिमा उत्सवाच्या काही दिवस आधी मच्छीमार त्यांच्या जुन्या मासेमारीच्या जाळ्या दुरुस्त करतात, त्यांच्या जुन्या बोटी रंगवतात किंवा नवीन बोटी विकत घेतात, मासेमारीची जाळी बनवतात। मग बोटी रंगीबेरंगी झालरांनी किंवा फुलांच्या हारांनी सजवली जातात। यावेळी किरण पारिसे, विश्वनाथ शिवरकर, रवींद्र पारिसे, रमेश पचारे, सुरेंद्र पचारे, शंकर परतपुरे, बाळकृष्ण पारिसे, वासुदेव पचारे, सूर्यकांत कर्लुके, शरद पारिसे, सागर पारिसे, निखिल मांढरे, गणपत कुरवाडे, नरेश पारिसे, सजन पारिसे, बाबा पारिसे, निखिल मांढरे, गोमाजी पारिसे, रमेश मांढरे, घनश्याम मांढरे, पांडुरंग कर्लुके, अंबिका पारिसे, आराधना पारिसे, अनिता मांढरे, अस्मिता मांढरे समस्त भोई बांधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे, नवस्वराज्य न्यूज संपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.